छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँ जिजाऊ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, करवीर नगरीचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, या विभूतींना प्रथमतः वंदन। आणि आज या परिवर्तन महाशक्ती आघाडी स्वाभिमानी पक्षाच्या प्रचार सभेसाठी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढच्या सभेसाठी जे आपले विचार व्यक्त करून पुढे गेले, ते तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असणारे शेतकरी संघटनेचे राजाराम अण्णा देसाई, त्याचबरोबर पुरंदर पाटील, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सादळे साहेबांनाच केलं, आप्पासाहेब सादळे, सातगोंड हुन्नुरगे, रघुनाथ बापू नलवडे, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य रांगोळी अर्चनाताई मगदूम, सोनाली कांबळे, दीपाताई हुन्नुरगे, मान्य निखिल कुर्णे, एम आर पाटील साहेब, दीपक मोरे, शिवसेनेचे खंदे फलंदाज, पांडुरंग सौंदलगे, सुशील पाटील, सुशांत भोसले, शिवसेनेचे नामदेव पाटील, शेतकरी संघटनेचे प्रकाश पाटील, नामदेव तांबे, रमेश पाटील, त्याचबरोबर मंचकासमोर बसलेले आणि आमची सभा चोरून ऐकताना आनंद घेणारे रांगोळी गावातील सर्व माझे माता भगिनी बंधूंनो आणि मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही या चौकात जी सभा ठेवलेली आहे ना, ती एवढ्यासाठी ठेवलेली आहे की या चौकातनं चौबाजूच्या घरातल्या खिडक्यांच्या मधून प्रत्येक माझ्या माता भगिनींच्या कानामध्ये एकच आवाज घुमतोय, एकच गट्टी, एकच गट्टी, निवडून येणार, निवडून येणार। अगदी बरोबर। तेव्हा मित्रांनो, आपल्याला राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि सुलभ, अगदी सोप्या भाषेमध्ये अभ्यासपूर्वक भाषण आपण ऐकलेलं असणार आहे। माझा या महाराष्ट्रातला बळीराजा आजही जिथं होता तिथंच आहे। त्या बळीराजामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेबांनी इतक्या वर्षामध्ये केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2000 सालामध्ये, साधारणपणे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या काळामध्ये आपल्या विभागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची कशा पद्धतीची परिस्थिती होती, आपल्या शेतात पिकणाऱ्या ऊसाच्या कांड्याला भाव काय होता। माझ्या माहितीप्रमाणे 2004 साली टनाला 600 रुपये भाव होता, बरोबर आहे काय एम आर पाटील काका? 600, 450, 400 रुपये भाव होता। म्हणजे त्या काळात सुद्धा ऊसापासून होणारा रस, रसापासून होणारी मळी आणि मळीपासून होणारी दारू,
दारू सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकली जात होती, त्याचा मात्र भाव मोठ्या प्रमाणात. पण त्या दारूचा जनक ज्याच्यापासून मिळते तो ऊस, त्या ऊसाला मात्र भाव अत्यंत तोकडा होता. शरद जोशी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी जन आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ हातकणंगले तालुक्यामध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं. आणि पाहता पाहता 400 रुपयाचा दर 600 रुपये, 600 रुपये 800 रुपये, 800 रुपये 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये करता करता गेल्या 20 वर्षामध्ये तो दर 3500 रुपये पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कुणामुळे झालं? फक्त आणि फक्त राजू शेट्टींच्या मुळे झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि अशा राजू शेट्टी साहेबांच्या संघटनेमध्ये येताना मला मनस्वी खरोखर आनंद होत होता. एक तर एका बाजूला शिवसेना सोडल्याचं दुःख होतं, परंतु या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सुखावण्याचं काम तो माणूस करतोय, जी संघटना करते त्या संघटनेमध्ये येत असताना मनस्वी एक आनंद होत होता. सगळ्यांना प्रश्न पडला होता की डॉक्टर निमचेकर शिवसेना कशी काय सोडू शकतात, परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह फार मोठ्या प्रमाणात होता. कार्यकर्त्यांचा आग्रह असा होता की साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणुकी लढवायचीच आहे. मग निवडणूक लढवायची कशी हा प्रश्न होता. मग निवडणूक लढवायची तर आपण अपक्ष लढवायची का? आम्ही अपक्ष लढवायचा विचार करत होतो. पण 4 दिवस माझ्या ऑफिसमध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन बसले होते. डॉक्टर साहेब काही झालं तर तुम्ही निवडणूक लढवणार असता तर स्वाभिमानी पक्षातनं निवडणूक लढवा. आता आमची झाली गोची. 22 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 22 वर्ष काम करत होतो. पण 2014 पासून आदरणीय राजू शेट्टी साहेबांना खासदार करण्याच्या प्रोसेस मध्ये डॉक्टर निमचेकरांनी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी सिंहाचा वाटा घेतलेला होता, हे सुद्धा विसरून चालणार नाही. तेव्हापासून आमचा आणि शेतकरी संघटनेतल्या कार्यकर्त्यांचा संबंध अत्यंत जवळचा होता. मला वाटतंय या रांगोळीतला 80% शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता डॉक्टर मिंचेकरांच्या बरोबर कायमपणे निवडणुकीमध्ये होता, लक्षात ठेवा. कारण या रांगोळीतनं कायमपणे मला हायेस्ट मतदान मिळालेलं आहे. त्याच्यात कायमपणे शेतकरी संघटनेचा वाटा मोठा होता हे मलाही माहिती आहे आणि या गावातल्या नागरिकांनाही माहिती आहे. त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की चला अपक्ष लढवण्यापेक्षा शेतकरी संघटनेची ताकद घेऊया आणि आपण निवडणूक लढवूया. म्हणून आम्ही शेट्टी साहेबांच्याकडे एक प्रस्ताव दिला की साहेब आम्ही अपक्ष लढतो, आम्हाला पाठिंबा द्या. तुम्हाला साहेब माहिती आहे, खटक्यावर बोट जागेवर पडली, दुसरं काय बोलतच नाही. साहेबांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण आम्ही काही तुम्हाला पाठिंबा देऊ शकत नाही. घ्यायची असली तर उमेदवारी घ्या पक्षात येऊन, नाहीतर राम राम. म्हटलं साहेब मी विचार करतो, मला थोडा वेळ द्या. संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली आणि चर्चा केली. चर्चा केल्यावर कार्यकर्ते म्हटले काय हरकत नाही, शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करूया आणि आपण उमेदवारी घेऊया. 8 वाजता ठरलं, फोन केला. शिरोळमध्ये आम्ही दोघं 2-3 गाड्या घेऊन निघालो. पाहता शिरोळमधून निरोप गेले आणि हजारो कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे, त्यांनाही आनंद झाला की डॉक्टर मिंचेकर शेतकरी संघटनेमध्ये येत आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या स्वागतामध्ये माझा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश झालेला मित्रांनो. झालं, उमेदवारी झाली. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला. चांगला गर्दीचा महापूर झाला.
काही लोकांना शंका आली. काही लोक पण म्हणायला लागली, डॉक्टर मिंचेकर निवडून आल्यानंतर शेतकरी संघटनेत राहणार का, असा प्रश्न लोकांना पडला. त्या लोकांना मी सांगू इच्छितो, मी जिथं आहे म्हणजे पूर्वी जिथं होतो, 22 वर्ष जिथं होतो, तिथं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी काम केलेलं आहे. 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसेना फुटली, तुम्हाला वाटत नाही का की मला काही ऑफर आल्या नसतील? पुरंदरजी, मी जर ती ऑफर घेतली असती तर कदाचित मी आता इथं या पक्षाचा उमेदवार नसतो. कदाचित मी माझी गाडी सुद्धा अशी 18-20 चाकाची गाडी घेऊन इथं आलो असतो, व्हॅनिटी व्हॅन घेऊन आलो असतो. पण एक सामान्य शिक्षकाचा पोरगा आहे मी. एका शिक्षकाचा पोरगा आहे. मला माझे एथिक्स माहिती आहे. जिथं राहायचं तिथं प्रामाणिकपणे राहायचं. उद्धव ठाकरे साहेब अडचणीत आहेत. अडचणीच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांना सोडायचं नाही शपथ घेतली त्या काळामध्ये, आणि उद्धव ठाकरेंच्या वरती निष्ठा ठेवून मी तिथंही प्रामाणिकच राहिलो होतो, लक्षात ठेवा. आता उद्धव ठाकरे साहेबांना टेक्निकल मुद्दा होता, मला उमेदवारी देऊ शकत नव्हते, पण निवडणूक तर लढायची होती. मग ठरलं आमचं 100% कार्यकर्त्यांच्या जोरावरती मी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, या शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा मी प्रामाणिकपणे निष्ठावंत सैनिक म्हणूनच राहील. राहिला पाठ निवडून आल्यानंतर राजू शेट्टी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर हा डॉक्टर मिंचेकर एक सैनिक शेतकरी संघटनेचा म्हणून राहील, लक्षात ठेवा. एका शिक्षकाचा पोरगा आहे मी. दिलेला शब्द पाळणं हे आमचं काम आहे, आणि तीच ख्याती संपूर्ण हातकणंगले तालुक्यामध्ये, लक्षात ठेवा. आज मित्रांनो, मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये, पण मी गेल्या 10 वर्ष जेव्हा मी आमदार होतो त्यावेळेला रांगोळीकरांना, सगळ्या रांगोळीकरांना माहिती आहे, रांगोळीतल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलात तर डॉक्टर मिंचेकरांनी केलेलं कामच तुमच्या ध्यानामध्ये येईल, लक्षात ठेवा. जैन समाजाचं इथं पंचकल्याण पूजा होती. 3 दिवस अगोदर लोक माझ्याकडे आले, म्हणाले, साहेब पंचकल्याण पूजा काही करा, पण आमच्या दारातला रस्ता झाला पाहिजे. कुठलीही ऑर्डर न घेता त्या काळामध्ये एका दिवसामध्ये पंचकल्याण पूजेसाठी रस्ता दिलेला होता, लक्षात ठेवा. या गावामध्ये ज्या वेळेला दंगलीचा प्रसंग झाला त्यावेळेला डॉक्टर मिंचेकर गावाच्या मधोमध उभा होता, आणि तिथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर मिंचेकर होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक ना अनेक गोष्टींमध्ये या डॉक्टर मिंचेकरचा मदतीचा हात या गावामध्ये प्रत्येक वेळेला आलेला आहे. त्यामुळं रांगोळीकरांचं प्रेम निश्चितपणानं डॉक्टर मिंचेकरांच्यावर. पुरंदरजी, तुम्हाला मी खात्रीने सांगतो, होणाऱ्या मतदानाच्या 65 ते 70% मतदान हे स्वाभिमानी पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या माता भगिनी ज्या घरामध्ये आज सभा ऐकतात, ज्या आपल्या इथे येऊन बसून सभा ऐकू शकत नाहीत, त्यांना मनोमनी आज मनस्वी आनंद होतोय की आज आमचा एक लहान भाऊ, आमचा एक भाऊ इथं चौकामध्ये उभा राहून आम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा, शिट्टी हे चिन्ह आहे. शिट्टीच्या समोरचं बटन दाबायचं आणि नीट विधानसभेमध्ये पाठवायचं, एवढं निक्षून तुम्हाला सांगतोय मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्या या रांगोळीच्या जवळ उपरी आहे, रेंदाळ आहे, येळगुड आहे. सकाळीच आज आनंदाची गोष्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातकणंगले तालुक्यातली त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार डॉक्टर मिंचेकरला जाहीर पाठिंबा अंबाबाई मंदिरामध्ये आज दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर काल संपूर्ण पट्टण कोडोलीतल्या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून काल जाहीर पाठिंबा आलेला आहे. आणि आताच
हातकणंगले तालुका नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी आणि दीपक कुन्नोरे यांनी संभाजी ब्रिगेडचा जिल्ह्याचा पाठिंबा आपल्याला जाहीर केलेला ही एक आनंदाची बाब आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आज आपल्याला भ्यायची काही कारण नाहीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवशक्ती, भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती आता एकत्र आलेली आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्याला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, हा त्रिवेणी संगम झालेला आहे. आज भीमशक्तीचा कार्यकर्ता सुद्धा पेटून उठलेला आहे. का तर एका बाजूला इकडची ही सत्ताधारी मंडळी संविधानाला हात घालून कुठेतरी रिझर्वेशन बंद करण्याच्या मार्गावर आहेत का, संविधान संपवण्याच्या मार्गावर आहेत का, हा विचार सध्या या लोकांच्या मनामध्ये घोंगावतोय. आणि नक्कीच त्या माध्यमातून आज आमचा भीमशक्तीचा कार्यकर्ता स्वाभिमानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. नुसताच हात कणल्यामध्ये नाही, हा विचार आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना सुद्धा पटला. म्हणून त्यांनी शिरोळ मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हासदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. इकडच्या मतदारसंघात सुद्धा त्यांनी विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना. म्हणजे या जाहीर सभेच्या माध्यमातून सांगतोय की आमची नम्र विनंती आहे त्यांना की जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी पक्षाचा एक स्वाभिमानी कार्यकर्ता निवडून यायचा असेल, आमची बळीराजाची संघटना जिवंत ठेवायची असेल, ही शेतकऱ्यांची चळवळ जिवंत ठेवायची असेल, कामगारांची चळवळ जिवंत ठेवायची असेल, दिव्यांगांची चळवळ जिवंत ठेवायची असेल, तर स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून येणं फार काळाची गरज आहे. आज आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या दिव्यांगांचा प्रश्न निकाली काढण्यात आला. अहो त्या दिव्यांगांना 200 रुपयाची पेन्शन देऊन थट्टा चालवलेली होती महाराष्ट्रामध्ये. आदरणीय बच्चू कडू साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये मोठं जनआंदोलन उभं केलं आणि त्या जनआंदोलनाच्या माध्यमातून 200 रुपयाची पेन्शन आज 1500 रुपयावर गेली. हा आनंदाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि स्वतंत्र मंत्रालय सुद्धा त्याच्यासाठी केलं. म्हणजे या दिव्यांगांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा काय तुम्ही मला सांगायला नको. एखाद्या घरामध्ये एखादं दिव्यांग व्यक्ती असेल, ते घरदार सगळं म्हणत असतं अरे बापरे, अरे बापरे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास असतो. पण अशा लोकांच्याकडे दुनियाने सगळ्यांनी सद्भावनेने पाहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. या महाराष्ट्र सरकारनं मदत केली पाहिजे. अजून अनेक अडी अडचणी या दिव्यांगांच्या त्या सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेचा तिथं कार्यकर्ता निवडून जाणं फार गरजेचं आहे. हा बिल्ला लावलेला कार्यकर्ता तिथं निवडून जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्या राजू शेट्टी साहेबांचा आवाज, या बळीराजाचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, गोरगरिबाचा आवाज त्या विधानसभेमध्ये घुमला पाहिजे. म्हणून मला आणि आमच्या उल्हासदादा पाटलांना तुम्ही विधानसभेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. संभाजीराजे छत्रपती, अहो वंशाने ते आमचे राजे आहेत. छत्रपती घराण्याचा वंशज, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आज पायी पायी चालून महाराष्ट्र पिंजून काढतोय. कशासाठी पिंजून काढतोय? की या महाराष्ट्रातला बळीराजा, या महाराष्ट्रातला गोरगरीब शेतकरी जगला पाहिजे. त्याच्या घामाच्या, त्यानं पिकवलेल्या अन्नधान्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. सांगा 2014च्या पूर्वी, 2014च्या पूर्वी आपल्या शेतातल्या भाव, आपल्या मालाला भाव काय होता? सोयाबीनचं उदाहरण घ्या. सोयाबीनला माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला 6,500-7,000 रुपये क्विंटलला भाव होता. बरोबर आहे का? शेतकरी संघटनेत नवीनच आलो त्यामुळे जरा मापदंड कमीच असतो. नाहीतर आमचं कसं होतं खळखट्या. बरोबर आहे की नाही? आता जरा संघटनेत आल्यामुळे जरा ऊसाचा दर काय, सोयाबीनचा दर काय बघायला पाहिजे की नाही? शेतकऱ्याच्या पेंडीचा दर काय, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा किमान अभ्यास आम्ही करणं गरजेचं आहे. पण होईल तुमच्या माध्यमातून आता हळूहळू अभ्यास होईल.
उसाच्या कांद्यापासून काय काय तयार होते त्याचा बी अभ्यास होईल. बरोबर की नाही? काय पांडू, अरे दुधाचा अभ्यास तर झालायच माझा. त्याचा काय 3.5 वर्ष झालं दुधाचंच आहे की. आहे की पांडू मागे बसलाय. त्यामुळे मित्रांनो आपल्याला घाबरायची काही गरज नाही. टायमिंग कितीच आहे बाबा? 9:45 का? 10 की 9:45? 10 मिनिट आहेत ना. आमची बॅटिंग चालू आहे म्हणून म्हटलं रे. आवरून घे. प्रकाशला भूक लागलेली आहे म्हणते, आवरून घ्या म्हणते. वासा केला नाही म्हणते, वासा केला म्हणते. तेव्हा आजच्या या सगळ्या रांगोळीकरांना माझं जाहीर आव्हान आहे. आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळायचा असेल, आपला गोरगरीब शेतकरी जगायचा असेल, गोरगरीब शेतकऱ्याला आनंदानं जगायचं असेल तर शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून येणं फार काळाची गरज आहे. निश्चितच मला खात्री आहे की रांगोळीकरांना सांगावं लागणार नाहीये, या रांगोळीकरांना सांगावं लागणार नाही की डॉक्टर सुजित पिंचेकर 6 नंबरला नाव आहे. डॉक्टर सुजित वसंतराव पिंचेकर आणि समोरचं चिन्ह आहे शेट्टी. काय अजून आवाज येत नाही? असा शेट्टीचा आवाज संपूर्ण तालुक्यामध्ये घुमला पाहिजे, लक्षात ठेवा. तेव्हा आता आणि 2-3 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये नोटा इकडे यायला लागतील, घराघरामध्ये पोचतील. माझं असं काही म्हणणं नाही की घेऊ नका, असं मी अजिबात म्हणणार नाही. पुन्हा कष्टानं कमवलेला पैसा यांचा, कष्टानं कमवलेला असतात तर गोष्ट वेगळी. कष्टानं कमवलेला पैसा कोण असं देत नाही. आता उद्यापासून जेवणावळी चालू होतील. अर्ध निम्म गाव शाकाहारी आहे मला माहिती आहे, पण अर्ध निम्म गाव जरी शाकाहारी असलं तर अर्ध निम्म गाव मांसाहारी बी आहे. तेव्हा मटण खावा त्यांचं आणि बटन दाबा शेट्टीचं, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. मित्रांनो फार न बोलता आपल्या सगळ्यांचं प्रेम जे माझ्यावरती गेले 15 वर्ष आहे तेच प्रेम अविरतपणे राहू दे. 6 नंबरचं बटन, 6 नंबरचं पुढे नाव आहे डॉक्टर सुजित वसंतराव पिंचेकर, चिन्ह आहे शेट्टी. शेट्टी समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमानी महाराष्ट्र.